फायनली गाईज आता तुम्हाला मी फायनल कलर दाखवतो जो की असा. हे गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आपल्या घरी बघू शकता तुम्ही किती प्यारे प्यारे लोक आलेले. इकडे एक प्यारा चमन आणि इकडे एक चमन. आता खरंच चमन आहे, डायरेक्ट प्यारा चमन आहे. सो फायनली आले अँड म्हटलं आता ब्लॉग चालू करू. आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचं असं होतं, मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये बोललो होतो सोप्यांबद्दल. आपण इथे थोडंसं एक गावठी कार्यक्रम केला होता, फडके पुडके टाकून ठेवले होते. सो आता ते गेलेले आणि फायनली एक कवर आलेलं आहे. हे जे कवर आहे ते 3 पार्टमध्ये, इकडे एक आपला सोन 3 अरे 3 पार्ट. इंग्लिश शिकला असता तर ही तुला नोबत नसते आली. 3 पार्टमध्ये ब्लॉग शूट करते तू ती गाणं आहे नंतर कर. सो चालतं, मी बोलेल चालेल, तुम्ही नाही बोलायचं काही, इग्नोर इट. सो आता आपण आपल्या पॉईंटवरती येऊ परत. 3 पार्टमध्ये अँड हे जे कवर आहे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. देन एक त्याची खासियत अशी आहे की 2 in 1 आहे. आपण असं पण यूज करू शकतो आणि असं पण यूज करू शकतो. हे वालं मला जास्त आवडलं की आपण दोघी बाजूंनी यूज करू शकतो. ही डिझाईन आवडली तेव्हा ही, आणि थोडंफार चेंज पाहिजे असतं तर ही. सो ही दुसरीवाली डिझाईन पण तुम्हाला मी दाखवेल. देन कर्टन्स पण आले, इकडे पण बसवले आपण आणि इकडे पण. हे वाले जास्त भारी वाटतं. का बरं आणलं पण हे आणलंच का बरं पण करून दाखवतो बरं बा गाईस. एक नंबर. हे सगळ्यात भारी वाटतं हे वाले कर्टन्स. आणि इकडचे तर एकदम रूमला एकदम वेगळीच वाईब देते नाही का एकदम. तो आपण हे बघा हे वाले आहेत ना फ्लावर पॉट्स, हे पण आपण बाय केले आणि हे पण खूप प्यारे दिसत आहे, एकदम भारी. होयचं ते लाईट लावायचं हा देतो होय ना. ब्लॉग बंद केला का मी याला चार्जेस देतो मी. लगाव हे बघा गाईस, हे टोपडं कोणाचं आहे. सो ही खुर्ची बी काढ. ही खुर्ची पण आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंडला आपली मॅच नाही होते, गायब करते खुर्ची. आणि इकडे ठेव ना भाऊ, ती कर्टन पण होते ना, तर फायनल व्ह्यू दाखवते ना पब्लिकला आपल्या 7 दिवसानंतर दाखवतोय. हे इकडे अँड लाईक दिस. आपल्याला हे सर्व भरायचं आहे. अजून चांगले चांगले प्रोडक्ट भेटत नाही आपल्याला, बट हे दोघं भेटले, आवडले, घेऊन टाकले. अजून इकडं कोणता पॉट फ्लावर 1 2 3 पॉट केलेले 3 पॉट बाकी. हे पण आपल्याला गायब करायचं. हे पण एवढं मॅच नाही होते, हे थोडं ओल्ड व्हर्जन आहे. हे आपण पॅक करून देऊ आणि काय विषय नाही. इकडे आपण अजून पॅक केलेलं आहे. अरे बापरे, ही धूळ पण ए बा ठेवून दिलं. खालून भारी दिसतं गाईज, वेट खालून भारी दिसतं पण वरून बघितलं डस्ट. हा कोणाला येईल लाईट बिल. सो अशा पद्धतीने काम झाले. आणि चाय न करू का मोया सो हे वालं सोफा तर एकदम जबरदस्त दिसतोय, एकदम क्वालिटी. मला एकदम जेन्युनली रिव्ह्यू दे तुझा, कसं दिसतंय तूच सांग. ठीकठाक आहे ना. ठीक आहे. अंबानी लोकांना विचारला गेला प्रश्न, तू रे मस्त आहे ना. हा ग्लो बघून घ्या गाईस, हा ग्लो बघू शकता. इकडे ग्लो आहे, इकडचा ग्लो पण ओनली सीताफळ. अरे इतकी बेकार पब्लिक आहे गाईस. हे माझ्या होतं 3 वर्षापूर्वीच्या बड्डेला घेतलेलं होतं. आतापर्यंत सांभाळून ठेवलं होतं. एक मला आठवण होती, पण या मोहित 2 पार्ट झाले याचे. 2 पार्ट झालेले. 3 पार्ट करायचे. हो आता नको यार मला कसं तरी होतं बघा. इतका भारी बड्डे झाला होता माझा गायचा, पण यांनी सगळा 3 पार्टमध्ये ब्लॉग देऊ असं. हे तरी इन्स्टॉल केलं आपण. आणि मेन मुद्दा अजून एक गोष्ट इन्स्टॉल केली होती, ती म्हणजे आपण घराला कलर पण दिला होता. पूर्ण कलर काम पूर्ण झालं होतं.
बट जी बेडरूममधली भिंत होती अँड किचनमधली भिंत होती ती म्हणजे अशी पूर्ण खराब होऊन गेली होती, पापड्या वगैरे धरून आलं होतं. त्यानंतर मग एकदम आपणच मटेरियल आणलं, आपणच एक कारागीर पकडला, म्हटलं त्याला आता एक काम देऊ आपण रिपेंट करायला. सो त्या भिंतींना दोघी एकदम आपण बेस्ट क्वालिटीचं मटेरियल आणलं अँड रिपेंट केल्या दोघी भिंती. अँड त्याच्यानंतर घराच्या बाहेर जो पेंट आहे तो पण पूर्ण रिपेंट केला आहे. बाजूला पण फक्त डॅम्प्रूफचा व्हाईट कलर होता, देन ग्रे व्हाईटचं असं कॉम्बिनेशन होतं. आणि तुम्हाला मी दाखवतो आता ते पण. सगळ्यात आधी आपण त्या भिंती बघू. आता बेडरूममध्ये आलोय, हे बाकीचं काही दाखवू नको, जास्त पसार आहे. अँड इकडे ही भिंत आपण ह्या कलरची पेंट केली होती. इथं जे हा जो भाग होता ना हा पूर्ण खराब होऊन गेला होता. हे झालं. त्याच्यानंतर इकडं आय थिंक या भिंतीला प्रॉब्लेम आहे, इकडे पण ओलावा होता आणि इकडे पण थोडं थोडं तुम्हाला व्हाईट असं दिसत असेल. इथं पण तोच प्रॉब्लेम परत येतो, रिपेंट केला तरी पण. बट हे बघू शकता तुम्ही, थोडं आहे, पण हा थोडा डार्क कलर होता त्याच्यामुळे आपल्याला एवढं दिसत नाही इथे. बट हे पूर्ण खराब होऊन गेलं होतं, त्यामुळे आपण इथं पण रिपेंट केला. देन इकडं. सो आता तुम्हाला फायनल पार्ट दाखवतो मी. तर फायनली गाईज आता तुम्हाला मी फायनल कलर दाखवतो, जो की असा. सो इथं होता जांभूळ कलर, देन इथं गोल्डनच होता, इथं येल्लो कलर होता. तो इतका विचित्र दिसत होता त्याच्यामुळे आपण तो काढूनच टाकला. देन इथं ग्रे कलर तो आधीचा होता, तो थोडासा डार्कमध्ये होता. हा थोडा शायनी अँड थोडासा फिकटमध्ये आहे, थोडा लाईट कलर आहे. हा कलर थोडासा जास्त भारी दिसतो, तो आधा होता थोडासा असं ब्लॅकिश टाईप दिसायचा. म्हणून घराकडे बघताना असं थोडंसं असं फ्रेश नव्हतं वाटत. पण आता तुम्ही बघू शकता फायनल कलर एकदम परफेक्ट आला आहे. देन आपण इकडच्या बाजूला पण कलर घेतोय, जो की तुम्हाला दाखवतो मी आता. फॉलो मी. इकडची भिंत होती, भिंत पण आपण पूर्ण कलर करून दिलेली. आधी व्हाईट कलर होता, तो व्हाईट कलर म्हटलं घराला व्हाईट कलर असं वाटत होतं की घरातला पेंट दिलेला नाही. बऱ्याच जणांचे रिव्ह्यू ऐकले, त्याच्यामुळे पूर्ण एक पण जागा सोडली नाही, व्हाईट कलर दिसणार नाही माझा. असा कलर देऊन टाकला. ती टकली चमकली ना कॅमेरामध्ये, आता चमकली डायरेक्ट. सो फायनली असा कलर कम्प्लीट झाला. तो जो कलर काम कम्प्लीट झालं त्याच्यानंतर भाई म्हटलं कलर काम झालेलंच वाटत नाही, इतकं एकदम फिलिंगच येत नव्हती. देन त्याच्यानंतर न्यू कारागीर आणला, कलर मटेरियल सगळं आपण आणलं एकदम क्वालिटीचं. देन कलर चूज केले परत एकदा, असा कलर आपण फायनल केला. सो एवढंच होतं. आपण तर आपलं घरामध्ये जाऊ. हे पण इथे वेगळाच कलर देऊन ठेवलं होतं, तुळशी वृंदावन पण एकदम बेकार देऊन ठेवलं होतं. आणि हे काम आपल्या हातात होतं, आपण करून घेतलं. पण फर्निचरवाल्याचं काय करायचं, तो पण अजून एक क्वेश्चन मार्कच आहे. देन आपल्या स्टुडिओचं आलं, तुम्ही बघू शकता इतकी जबरदस्त फक्त बिनकामाच्या वस्तू दिसतील इथं. इथं पसारा आणि इकडं इतकी धूळ. मी म्हणजे आता हे तर क्लीन आहे टेबल, बट इथली धूळ तुम्ही बघू शकता, इतकी जबरदस्त धूळ जमून गेलेली. थोडीशी मी क्लीन केली. बाकी इथले रॅपर वगैरे काढले मी सर्व फर्निचरचे. हा मेन मुद्दा अजून तुम्हाला सांगायचं होतं, रॅपर पण मी काढणार होतो, ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार होतो. बट ते रॅपर पण मी माझ्या हाताने एक दिवशी नाईटला काढून घेतले. म्हटलं बस झालं, थोडंसं विचित्र वाटत होतं ते. देन सर्व रॅपर वगैरे काढले. इकडे हात पुरला नाही म्हणून इकडच्याने काढले. बाकी सर्व असं ग्लोसी दिसतं एकदम पॉश. आपण भरून टाकलाय, आपले बरेच कपडे ठेवलेले त्याच्यामध्ये. हे झालं. त्याच्यानंतर इकडचे पण सगळे रॅपर वगैरे होते, त्याच्यामुळेच फर्निचर जास्त चमकायला लागलंय. हे बघा कसं शायनी होतंय. इथं ब्लॅक काच आला का मग एकदम वर्क डन होऊन जाईल. आणि या चायांमध्ये माझं मोठं नुकसान होऊन गेलंय. सोन्याचं ताज माझं याने नुकसान करून दिलेलं आहे. हे नुकसान भरपाई नाही करू शकत मी डायरेक्ट. काय म्हणणं आहे माझा तुमचं? मग विकून द्यायचं. हा पैसे वापस दिले. वाव ब्युटिफुल. आधा क्षण देखा है आपने कभी? देख लो. म्हटलं काय झालं तुम्हाला अपडेट देऊ. आणि रेग्युलर ब्लॉग जे आहेत आपले, जे मी रेग्युलर शूट करायचो, इकडे जाणं, आज असा कांड झाला तसा झाला, इथं गेलो तिथं गेलो. सो तेवाले ब्लॉग पण मी लवकरात लवकर स्टार्ट करायचं ट्राय करेन. बट हे थोडेसे प्रॉब्लेम येत आहे ब्लॉग शूट करायला,
काही ना काही अडचण येत आहे ते तुम्हाला मी येत्या वेळेमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. हळूहळू करतो ब्लॉगला इथंच एंड. आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल, आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. बाय बाय.